बेभान प्रेम आहे. मिस्टर देशमुख, कमालच केलीत. तुझीच हवाय. बोललो तो ना सची, एक ना एक दिवस माझी वेळ येईल. बघ, माझी वेळ आली आहे. सची? सची कुठे आहे? ती तर माझे कपडे घेऊन येणार होती. कॉंग्रॅच्युलेशन्स अर्जुन. थँक्यू सो मच. अर्जुन सर एक फोटो प्लीज. एक फोटो घे लवकर. मॅम थोडं क्लोज येतं प्लीज. एक्सक्यूज मी, हा फोन कोणाचा आहे? अरे हो, हा फोन माझा आहे. एक मिनिट प्लीज, मला साचीला फोन करायचा आहे. थँक्यू. माया मॅडम, तुम्ही अर्जुन सरांना कसं शोधलं आणि मॉडेलिंग तुम्हाला कशी वाटली? बापरे बाप, साचीचे 15 मिस कॉल. ही आता वाट लावेल माझी वाट. सॉरी. मला माफ कर ग. सॉरी. हसायला येत आहे ना? हसून घे ग. तुला माहिती आहे, आयुष्यात 2 गोष्टी कधीच थांबवायच्या नसतात. येणारं हसू आणि जाणारी मुलगी. रिअली सॉरी ग. फोन माझ्याजवळ नव्हता साची. इट्स ओके. ते खरं तर मलाच उशीर झाला होता. तसं तू ठीकठाक दिसत होतास. ठीकठाक? हॉट दिसत होतो. तुला माहिती आहे, पूर्ण पार्टीमध्ये मायाने माझा हात पकडलेला. सोडतच नव्हती. खरंच. या हाय क्लास लोकांच्या गोष्टी ना तुझ्यासारख्या मिडल क्लासला नाही समजणार. समजलं? बाय द वे, तू मला बघितलंस कुठून की मी कसा दिसत होतो? ते तुमच्या हाय क्लास पार्टीमध्ये ना माझ्यासारखे मिडल क्लास लोक अलाउड नव्हते. ते तिथे गार्ड काका होते ना, त्यांनी मला आत येऊच नाही दिलं. तर मग मी मिडल क्लास लोकांसारखं मी तुला बाहेरून डोकावून बघत होते. तुला गार्डने थांबवलं? कोण होता तो? त्याच्या तर आईच्या झांजा वाजत. सोड ना अर्जुन. त्या गार्ड काकांना काय माहित मी कोण आहे. अच्छा ऐक ना अर्जुन, मला उशीर होतोय. मी का? प्राईम मिनिस्टर सोबत जेवायला जायचं? गप्पा बस. तू जिथे कुठे आहेस ना तिथेच थांब. मी येतोय. नाही अर्जुन, तू ना तुझी पार्टी एन्जॉय कर, ठीक आहे? सॉरी ग, चूक झाली ग. ए बावळट, तुझ्या तोंडून ना हे सॉरी ऐकण्याची सवय नाहीये. आणि हा मायासोबत राहून तू ना असं हाय क्लास लोकांसारखं बोलू नकोस की माझ्यासारखे मिडल क्लास लोक तुला ओळखूच शकणार नाही. वा काय वाक्य बोललीस. आता याचा अर्थ पण समजावून सांग. त्याचं काय आहे ना, मी सध्या हाय सोसायटीमध्ये राहतो, त्यामुळे हे लो सोसायटीवाले डायलॉग ना मला समजत नाही. हा माकडा, तू हा तुझा इव्हेंट संपला ना की टेरेसवर ये. मी तुला सगळं समजावून सांगेन. ओके? अरे वा, यू नॉटी गर्ल. टेरेसवर वगैरे? वा. मागच्या वेळी जेव्हा टेरेसवर भेटलेलो तेव्हा चण्याचं युद्ध झालेलं. यावेळी काय ठरवलंयस? आधी तू ये तर मग मी काय ठरवलंय हे अगदी स्पष्टपणे कळेल तुला. ठीक आहे, तर मग आपण टेरेसवर भेटूयात. ओके, बाय. सगळे लोक तुझी वाट पाहतायत आणि तू इथे एकटा. सगळं ठीक आहे ना? हो, सगळं काही ठीक आहे. जाऊया? नक्कीच.
माया मॅडम, आजपर्यंत तुम्ही कोणासाठी कधी मॉडेलिंग केलं नाही, मग ह्या गोष्टीमध्ये अशी काही विशेष बाब आहे? गोष्टीत काही विशेष नाही, गोष्ट लिहिणाऱ्यामध्ये असते. आफ्टर ऑल फोटोग्राफी जाणाऱ्या क्षणांना टिपण्यासाठी नसते, त्या क्षणांमध्ये बघणाऱ्यांना कैद करण्यासाठी असते. फोटोग्राफी काय असते? जाणाऱ्या क्षणांना कैद करणं की त्या क्षणांना बघणाऱ्यांना कैद करणं? साची अगं तू नेक्स्ट लेवल इस ग. म्हणजे यम्मी. बावळट, तुझे फेवरेट नूडल्स मी बनवलेत. तुला माझ्या हातचे नूडल्स खूप आवडतात ना? मला माहितीये. ओ नो, हे थंड होऊन जातील. तसं अर्जुन, तुझ्याकडे बघून वाटतं तू फोटोग्राफर नाही, मॉडेलच आहेस. असं नाहीये. तसं तुम्हाला बघून वाटतं की तुम्ही आज रात्री डिनर साठी फ्री आहात. फ्री होऊ शकते जर विचारणारा सिंगल असेल तर. वेल, ते डिपेंड करतं आज रात्रीच्या डेट नंतर स्टेटस काय असेल. नो वंडर माया महाजनी तुला नाही म्हणू शकणार नाहीत. एक्सक्यूज मी. येस. हो सर. सर पण का? व्हॉट? काय झालं? माझ्या बॉसने मला कामावरून काढून काय? टाकलं. आत्ताच्या आता ऑफिसला येऊन टर्मिनेशन लेटर घेऊन जायला सांगितलंय. मला एक गोष्ट सांग, तुझा बॉस आणि माया नातेवाईक तर नाहीयेत ना? त्याचं काय ना, माया सुद्धा ना नेहमी टर्मिनेशन लेटर देत राहते. सगळं काही ठीक आहे ना? काय झालं? मॅम, आत्ताच मला माझ्या बॉसने कामावरून काढून टाकलंय, ते पण काही कारण नसताना. तू बीबी न्यूज चॅनलमध्ये काम करतेस राईट? येस मॅम. डोंट वरी, मी तुझ्या बॉसशी बोलते. ओके, आता तू रिलॅक्स राहा. थँक्यू मॅम. असं का बघतोयस? काही नाही, हे बघतोय की ही तीच माया आहे. मी नेहमीच लोकांना सरप्राईज करते. अजून खूप लोक तुझी वाट बघतायत. जाऊया? हो, नक्की. बावळट, हे बघ, हे सगळं तर ठीक आहे, पण आज ना मी तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगणार आहे. तर जेव्हा मी बोलेन ना तेव्हा तू अजिबात हसायचं नाहीस. ओके? अजिबात नाही. जर तू हसलास ना अर्जुन, तर मी तुला 4 ठोसे देईन. कारण की मी जे बोलणार आहे ना ती खूपच स्पेशल आहे. मी तुला हे सांगणार आहे की आय लव्ह यू. अर्जुन, प्लीज फोन उचल ना. बावळट, कुठे आहेस तू?
नवी ध्येय, नवे मार्ग. Cheers. Nice. मी आज इथे तुमच्या समोर उभा आहे ते फक्त एका व्यक्तीमुळे. ती व्यक्ती जिने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला. ती व्यक्ती जिने अख्ख्या जगाच्या आधी माझं टॅलेंट ओळखलं. माया महाजनी. हाय, कुठे आहे आपला हिरो? अरे लहानपणी तर चड्डीवरच फिरायचा, तोही कुठल्या हिरोपेक्षा कमी नाहीये. बोल ना, पमा काकी आली आहे. लहानपणी माझ्यावर दगड फेकून मारायचा. कुठे आहे तो? बोलवा ना त्याला. आई शपथ, सकाळ सकाळी माझ्या घरात कोण आलंय? आला बघ अर्जुन. अरे तू तर कमालच केलीस. तू तर मोठा माणूस झालायस. बघा, फोटो आलाय त्याचा न्यूजपेपर मध्ये. सेल्फी तर काढायलाच हवा. हो चला चला चला. हो, एक सेल्फी घेऊया. चला चला चला. एक सेल्फी दे ना व्यवस्थित. हे बघ, बरोबर बघ. हे बघ. अरे किती मोठा फोटो आला. काय वेड आहेस का? सेल्फी स्माइल कर. अरे तू तर मायासारखा फेमस झालास. वंदना, तुझा मुलगा तर हिरो झाला. बांधून ठेव त्याला, नाहीतर पळून जायला वेळ लागणार नाही. माझ्या बहिणीची मुलगी आहे. तू म्हणत असशील तर बोलणी करून देऊ. बोल. माझा दादा हिरो आहे, हिरो. अजिबात माझ नाहीये. हॉटनेसची देवी आणि तू एकत्र. अरे काय हे? साची बघून वेडी होईल ना? वेडी होईल? अरे तिचा तर तीळ पापड होईल तुला आणि मायाला एकत्र बघून. गप्पा बस. अरे साची कुठे? तू काल रात्री तिला भेटायला गच्चीवर नाही गेलास? नाही. खरं की काय? ती अजूनही वर आहे. होय, खरंच? शपथ. खोटारडा. नाही. अरे आधी का नाही सांगितलंस? याचं काही खरं नाही. साची, गुड मॉर्निंग साची. ही साची ना अशी नाही उठणार. गुड मॉर्निंग. बघ साची, तुला कोण उठवायला आलंय? स्वतः अर्जुन देशमुख उठवायला आलाय. अर्जुन माकळा, तू थांब थांब. अरे थँक गॉड, तू जिवंत आहेस. हो, जिवंत आहे मी. आणि मी अरे वेडी झाली आहेस का? हो. तुझे हातपाय पण चालतायत? हो चालतायत. दाखवू? सॉरी ग. सॉरी काय सॉरी? थोडासा उशीर झाला मला. हो हो हो, तुला फक्त 12 तास उशीर झालाय. 12 तास म्हणजे थोडे उशीर झालाय, हो ना? सॉरी ग. सॉरी बोलतोयस तू? सॉरी आहेस ना? चल ठीक आहे, उठा बशा काढ. अरे तू वेडी झाली आहेस का? आपण लहान आहोत का? ए
आहे. ओके ओके काढ. ओके. काढ. अगं हे तर विचार, मी लेट का आलो? तुझ्यासाठी काहीतरी घेऊन उठा आलो. बशा काढ. आणि तसंही मला काही बघण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. माहितीये तुझा प्रॉब्लेम काय आहे? काय? तुझ्या आयुष्यात ना माझी काही किंमतच नाहीये. तुझी बेस्ट फ्रेंड मी फक्त नावापुरती आहे. जर माझ्या जागी दुसरी असती ना तर एका सेकंदात तिच्या समोर हजर झाला असतास. पण सचिने बोलवलंय, मी गेलो नाही गेलो काय फरक पडणार आहे? ती आधीही समजून घ्यायची, आताही समजून घेईल, हो ना? अच्छा हे तर सांग, तू मला बोलावलं का होतंस? हे घरघर खेळण्यासाठी? उठा बशा काढ. उठा बशा काढ. ए साची, हे काय? हे तर मी लहानपणी तुला दिलं होतं ना. काय लपवतेस? काहीच नाही, काहीच नाही. हे तुला माहितीये हे मी का घेऊन आले होते? का? तुला ही आठवण करून देण्यासाठी की आता ना तू लहान नाही राहिलायस, मोठा झालायस. तुला आठवतंय लहानपणी तू मला हे एकच गिफ्ट दिलं होतंस, डायनोसॉर. म्हणजे बघ ना अर्जुन, डायनोसॉर कोणी कोणाला कसं गिफ्ट म्हणून देऊ शकतं? टेडी बेअर तर सगळेच देतात. हे किती क्यूट आहे. माहितीये, म्हणून तर जपून ठेवलाय. पण हा, तू ना ह्यापुढे मला खूप सारे गिफ्ट दे. ओके ओके. तू लहानपणी तुझे नूडल्स खायचास ना दिवस रात्र, मी तुझ्यासाठी ते पण बनवले होते. हो का? कुठे आहेत ते? हा मी टेस्ट करतो. नाही, ते तर खराब झाले असतील ना. अगदी बरोबर आहे. येस. हे मी यासाठी बनवले होते की मी तुला हे सांगू शकेन की तू आता खूप मोठा फोटोग्राफर बनलायस. तू आज तुझं पहिलं सोलो फोटोशूट केलंयस. आता तू लहान नाही राहिलायस, मोठा झालायस. ऑफकोर्स. बोलू? हो. हे जे सगळं आहे ना ते मी तुझ्या सोलो फोटोशूटच्या सेलिब्रेशनसाठी केलं. तू हाय फाय बनलास त्यासाठी केलंस. पण काय उपयोग? अर्जुन देशमुख द ग्रेट तो तर आलाच नाही. काय काय आहे? बावळट, तू तर फेमस झालास रे. फ्रंट पेज, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तू बावळट फेमसची मैत्रीण. कसा आहे फोटो? हॉट आहे ना? सेक्सी. पहिल्या पानावर अर्जुन देशमुख, बेस्ट फोटोग्राफर. कसा आहे? खूप भारी आहे. ऑफकोर्स, मी जो आहे. काही गोष्टी सांगता येत नाही, फक्त त्या फील कराव्या लागतात. आणि असा एक वेडेपणा कैद करण्याची मी धडपड केली आहे. माझ्या आयुष्यातले आजपर्यंतचे सर्वात सुंदर फोटोज माया, तू सांगितलं नाहीस की तुला कसं लागलं? मी ठीक आहे मॉम. माया, डॉक्टरकडे जाऊया. मी ठीक आहे मॉम, ठीक आहे मी. पहिल्यांदा कोणीतरी तुला त्याच्या नजरेत कैद केलंय आणि कदाचित पहिल्यांदा तू कैद होण्यासाठी तयारही आहेस. ऑफकोर्स. येस, मी मीटिंगबद्दल बोलून सांगते तुम्हाला. थँक्यू.
येस. तुमच्यासाठी. माझ्यासाठी? ऑफकोर्स तुमच्यासाठी. उघडा. ओपन.